श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि जो मी पहिला व्लॉग अपलोड केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी व्ह्यूज तर खूप चांगल्या प्रकारे व्ह्यूज आले आहेत त्याला, परंतु सबस्क्रायबर काही त्याचे वाढलेले नाही आहेत. पण ठीक आहे, मला स्वामींवरती विश्वास आहे, हळूहळू व्यवस्थित होईल सगळं. तर मी ही जी मेन्शन केलेलं आहे थंबनेलमध्ये की ट्रिक जी सांगणार आहे मी, छोटीशीच आहे पण खूप त्याने फायदा होतो. नक्कीच तुम्ही पण तसंच करून बघत जा की जर तुमचे पण खूप केस गळत असतील, कारण माझे खूप केस गळतात, तर मी त्यासाठी काय करत असते, रात्री झोपताना आपण केस मोकळे सोडतो, त्याच्यामुळे खूप असा गुंता होतो केसांमध्ये आणि सकाळी आपण विंचरतो त्यावेळेस ते खूप केस त्यामुळे गळतात. तर झोपताना काय करायचं, रात्री वेणी घालून झोपायचं. तर मी ही रात्रीची वेणी आंघोळ झाली होती माझी आणि त्यानंतर मी ही वेणी सोडली. तर तुम्ही बघितलं की खूप थोडे केस गळतात, त्यामुळे तुम्ही करून बघा. तर मी आता माझं आवरून झालं आणि आज होती एकादशी आहे, आज कार्तिक एकादशी आहे. तर त्यामुळे सगळे देवघर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आणि क्लीन करून घेतलं, देवघर कापडाने पुसून घेतलं आणि मग देवपूजा करायला मी सुरुवात करणार होते. तर मी 2 दिवसापूर्वी जो मी पहिला माझा व्लॉग अपलोड केला होता त्यामध्ये मला खरंच पुन्हा एकदा मला प्रचिती आली की खरंच आपण जे म्हणतो की स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, ते कशामुळं म्हणतात, कारण की त्या ताईंच्या कमेंट वाचून मला खरंच असं वाटलं की खरंचच स्वामी अशक्य पण शक्य करून दाखवतात. जर आपण स्वामींचं नामस्मरण करत असू, स्वामींची सेवा करत असू, तर नक्कीच स्वामी सगळे आपल्यासोबत चांगलंच करतात. कारण की त्यांचा जो अनुभव होता तो ऐकून तर मला खरंच असं एकदम 100% खात्री पटली माझी की मी जे करते आहे, स्वामींची सेवा करते आहे, ते मी बरोबरच करते आहे म्हणून. कारण की त्या काही ताईंच्या कमेंट होत्या की त्यांचा 6 वर्षांचा मुलगा आहे, तर त्याला कॅन्सर झालेला होता आणि त्यांनी जेव्हापासून स्वामी सेवा करायला चालू केली तेव्हापासून त्याचा कॅन्सर बरा झाला, तो आता बरा आहे. तर खरंच ही खूप अशक्यप्राय गोष्ट आहे की म्हणजे कॅन्सर शक्यतो आपण ऐकतो की कॅन्सरवरती काहीच उपचार नाही आहेत, कॅन्सर बरा होत नाही वगैरे असं आपण ऐकतो. परंतु त्या ताईंचा अनुभव जेव्हा मी ऐकला, त्यांनी मला खूप साऱ्या कमेंट्स केल्या. तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओच्या खाली जाऊन, ज्योतिताई नाव आहे त्यांचं. तर त्यांनी मला खूप कमेंट केल्या की मी असं केलं त्याच्यामुळे माझा मुलगा बरा झाला म्हणून. तर खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगलं पण वाटलं मला त्यांच्या कमेंट वाचून, कारण की पहिल्याच माझ्या व्लॉगवरती त्यांनी इतक्या चांगल्या कमेंट्स केल्या, त्यांनी गप्पा मारल्या माझ्याशी. आणि त्यानंतर पूजा झाली माझी. आता पूजा झाल्यानंतर मी मग आज एकादशी आहे त्याच्यामुळे मी शाबू करून घेतला आणि खिचडी करून घेतली साबुदाण्याची. आणि सर्वप्रथम मी नैवेद्य दाखवला स्वामींना. आणि तुम्ही पण काय काय सेवा करत असाल, मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं मी की तुम्ही पण स्वामींची काय काय सेवा करता ते नक्की सांगा मला. आणि मी आता त्या ताई मला म्हणत होत्या की मी गुरुचरित्राचा पण अध्याय वाचते, जपमाळ पण करते एक. तर मी पण रोज एकच जपमाळ करते सध्या तरी स्वामींची, कारण की लहान मुलगा असल्यामुळे मला पण एवढं जमत नाही. तर जेवढं होईल तेवढं जरी तुम्ही केलं तरी पण ते तुम्ही स्वामींपर्यंत ते नक्की पोहोचतं, ही माझी खात्री एकदम पक्की झालेली आहे. तर मी आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. तर तुम्ही कुठल्या सेवा करत असताना तर ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पण ते करू शकते. तर हे कालचे काही मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत व्हिडिओज. तर काल मी गेलो होतो पुण्यामध्ये, तर पेटोपिया नावाचा जो एक इव्हेंट होता तो बघण्यासाठी. पेटोपिया म्हणजे त्याच्यामध्ये जे पेट ॲनिमल्स असतात त्यांचंच विशेष करून त्यांच्यासाठी एक्झिबिशन असं टाईपमध्ये असतं हे. त्याच्यामध्ये खूप सारे असे मांजरी आणि खूप असे मोठे मोठे वेगवेगळ्या ब्रीड्सचे जे कुत्रे असतात ते पण याच्यामध्ये असतात. तर तिथे आम्ही गेलेलो आणि खूप छान छान कुत्री मांजरी तिथं होते बघायला. आणि फिश पण होते, म्हणजे जे पेट ॲनिमल्स आपण जे घरामध्ये पाळू शकतो तसे सगळे होते इथे. आणि फिश तर इतक्या प्रकारच्या होत्या, खूप छान होत्या फिश इथे. तुम्ही जर पुण्यामध्ये असताल तर नक्कीच तुमच्या लहान मुलांना दाखवण्यासाठी इथे घेऊन जा. आणि सगळ्यात शेवटी ते पोलिसांचं जे डॉग स्क्वॉड असतं ते सुद्धा इथे आलं होतं, त्यांनी पण खूप छान डेमो दिला. पोलिसांनीसुद्धा PSI आलेले होते इथे पुण्याचे, तर त्यांनी पण खूप छान प्रकारे सगळं समजून सांगितलं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हमारे जो डॉग स्क्वॉड के एक डॉग है वो सर को एक गिफ्ट हैम्पर देने वाले हैं. कैन वी डू दैट प्लीज? ये तुम्ही बरं काय नाही